वसंतू, जो आज्ञेचा आहे व तंतू, अमूर्तची परिमूर्तू कारुण्याचा. माझे सद्गुरुनाथ सच्चिदानंद श्रीपाद बाबा यांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांच्या चरणांचा आश्रय करून परमादरणीय गुरुवर्य मच्छिंद्र बाबा भोसले, परमादरणीय कदम बाबा, परमादरणीय या कार्यक्रमाचे आयोजक संयोजक तुकाराम बाबा वाजे, आपण सर्व संत महात्मे आपल्या चरणी नतमस्तक होऊन आपला जो उपक्रम आहे अमूर्तची परी मूर्तू, बस एवढाच उपक्रम आहे 3 दिवसाच्या चिंतनासाठी. संपूर्ण ओवी सुद्धा नाही. आता उपाय व नवसंतू, जो आज्ञेचा आहे व तंतू, अमूर्तची परिमूर्तू कारुण्याचा. अमृतानुभव माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांनी आपल्या श्रीगुरूंनी विचारल्यानंतर सांगितलेला जो अनुभव आहे, श्रीमद भगवद्गीतेवर ज्ञानेश्वरीच्या रूपाने भाष्य केलं, टीका केली. आणि त्याच वेळेस सद्गुरुनाथांनी विचारलं की ही गीतेवरची टीका झाली, तुझं स्वतंत्र असं काय आहे, तुझा अनुभव काय आहे, तुझं म्हणणं काय आहे आणि माझा अनुभव काय आहे, हे सांगताना आपल्या श्री गुरूंचं स्वरूप पहिल्या प्रकरणामध्ये शिवशक्ती समावेशन, या जगत उत्पत्तीचं जगत कारण, जगत कार्य आणि जगत अधिष्ठान या तिन्ही भूमिका सांगितल्या. प्रकृती पुरुषाचा व्यवहार सांगितला. दोघांचं अर्धा अर्ध, दोघांच्या अर्ध्या अर्ध्यानी हे जग पूर्ण वाटतंय अशी भूमिका मांडून दोघेही आद्यस्थ ठरवले. प्रकृतीलाही आद्यस्थ ठरवली आणि सापेक्ष भावाने आलेला पुरुष तो सुद्धा आद्यस्थ ठरवला. आणि अधिष्ठान जे सामान्य चैतन्य आहे तिथपर्यंत भूमिका नेऊन ठेवली. शिवशक्ती समावेशे नमन केले मी आयशे, रंभा गर्भ आकाशे रिगाला जैसा. दुसऱ्या प्रकरणामध्ये श्री गुरूंचं कार्य, श्री गुरूंचं सामर्थ्य, श्री गुरूंचं स्वरूप आणि श्री गुरूंचं स्वरूप सांगता सांगता स्वतःचंही स्वरूप लक्षात आणून दिलं. श्री गुरूंची ही उपाधी बाद केली आणि शिष्याचीही उपाधी बाद केली. आता नमन तरी नेमकं मी कोणाला करावं असा प्रश्न उपस्थित झाला. विशेष करून अमृत अनुभवाचा जो प्रतिपाद्य विषय आहे तो म्हणजे व्यावृत्ती करणं. व्यावृत्ती म्हणजे सर्वांचीच व्यावृत्ती करणं आणि व्यावर्तकाची सुद्धा व्यावृत्ती करणं. व्यावृत्ती, व्यावृत्य आणि व्यावर्तक तिघांचंही, म्हणजे जो काढून लावणार आहे, जो काढणार आहे, ज्याला काढायचं आहे, तिघेही संपवले. म्हणजे आज्ञांतर अगोदरच गेलेलं आहे. आज्ञान सापेक्ष ज्ञानाची भूमिका आलेली आहे आणि अज्ञानच सिद्ध होऊ दिलं नाही. आई देखो तो आज हम फिश लाया है फ्रेश. आणि अज्ञानच सिद्ध होऊ दिलं नाही. म्हणून अज्ञान सापेक्ष आलेलं जे ज्ञान आहे ते सुद्धा अमृतानुभवामध्ये शिल्लक ठेवलेलं नाही. म्हणजे कल्पित घालवण्यासाठी विशेषाला आणलं आणि कल्पित गेल्याबरोबर विशेष सुद्धा कल्पिता समानच आहे, ते कल्पितच आहे आणि ते सामान्य स्वरूपाला प्राप्त होत. म्हणजे विशेषालाही आधार सामान्यच आहे आणि कल्पिताला सुद्धा आधार सामान्याचाच आहे. सामान्य चैतन्य मूळ आहे, त्याच्यामध्ये कोणत्याच काली कधीच
बदल होत नाही. ते जसं आहे तसंच आहे. बदल आहे तो कल्पितामध्ये आहे किंवा विरोध आहे तो कल्पिताचा आणि विशेषाचा. विरोध आहे तो अज्ञानाचा आणि ज्ञानाचा. सामान्य चैतन्याचा दोघांनाही अधिकार आहे. अधिष्ठान चैतन्य ज्ञानालाही आधार आहे आणि अज्ञानालाही आधार आहे. हा जसं अज्ञान घालवण्यासाठी ज्ञानाची व्यवस्था आहे, तसं ज्ञान सुद्धा विश्राम पावलं पाहिजे. एका ओळीमध्ये माऊली स्पष्ट करतात तिन्ही भूमिका. अज्ञान अवघे हरपे, विज्ञान निशेष करपे, ज्ञान ते स्वरूपी होऊन जाईजे. हा सापेक्ष भाव आहे. आणि सापेक्ष भाव म्हणजे एकामुळे दुसरं आले, एकाला लागूनच दुसरं आलेला आहे. आपल्या व्यवहारात जर आपण चिंतन करायचं म्हटलं तर नवऱ्यामुळे बायकोपण आलं, बरोबर आहे की नाही? किंवा बायकोपणामुळे नवरेपण आलं. आता काही कारणास्तव बायकोचं निधन झालं, हो नाही पण होतं, आता काय करणार, होतच राहतं ते. निधन झालं तर आता नवरा राहिला का बायको बरोबरच मेला. मेला हा शब्द जाणीवपूर्वक वापरतो. तो राहील का? नाही राहणार ना. अज्ञान घालवण्यासाठी ज्ञानाची व्यवस्था केलेली आहे. बंध घालवण्यासाठी मोक्षाची व्यवस्था केलेली आहे. मग अज्ञान गेल्यानंतर ज्ञान राहतं का? चिंतनासाठी सगळे महात्मे बसलेले सर्वांच्या चरणी मी नतमस्तक आहे. हो, महात्म्यांच्या मुखातून जे श्रवण करण्याचा योग आला आणि जे श्रवण केलं तेच त्याच्यातलाच थोडाफार भाग आपल्या समोर उपस्थित करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. जसाच्या तसा होईल मला माहित नाही. हा माझा चिंतनासाठी मुद्दा उपस्थित आहे की अज्ञान गेल्यानंतर ज्ञान राहतं का? ज्ञान राहिलं असेल तर अज्ञान जातं का? मी ज्ञानी आहे असा जर भाव शिल्लक असेल तर त्याचं अज्ञान गेल्याचं लक्षण आहे का डबल अज्ञान वाढल्याचं लक्षण आहे? उत्तर तर एकदम परफेक्ट आले. सगळे अज्ञान घालवण्यासाठी साधना करतात, इथपर्यंत फार उत्कृष्ट भूमिका आहे आणि आनंदही होतो. वा वा, फार गोड वाटते, बरं वाटते. आता पहिले काय कळत नव्हतं, आता कळायला लागलं आम्हाला. आता कसं समजायला लागलं आम्हाला. ज्ञान घालवण्यासाठी कोणी साधना करतय का? करायची गरज. हा, खऱ्या अर्थानं तिथून पुढे साधनेला सुरुवात होते. हा, माऊलीनं ओळी टाकावी लागली खाली, त्या ओळीचा नवला अहंकाराची गोटी. हा, कारण ज्ञान जावं असं कोणाला वाटत नाही. का बरं? जगत मान्य आहे ते सर्व सत्कार. ज्ञानी म्हटलं की या 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 या. आमच्या सारख्याने एकानं पद पदवी दिली तर डबल होतं, त्याचं वजन वाढत राहत. हो, पदानी पदवीनी वजन वाढल्यासारखं वाटतं, त्याला वाढत नाही पण वाढल्यासारखं वाटतं. एक भास गेला आणि दुसरा भास तयार झाला. हो, सर्वश्रेष्ठतेचा हो अहमपणा. माझ्या अहमनी देहाला सोडलं आणि ज्ञानाला धरलं. अहम देहास्मी होता अगोदर. श्री गुरुनी महावाक्याचा बोध केला, अहम ब्रह्मास्मी, कबुली दिली. आता अहम ब्रह्मास्मी, इकडून तत्वमसी सांगितलं, तिकडून अहम ब्रह्मास्मी. हा बरोबर आहे, दोघांचा होकार झाला. हो, ठरलं बरोबर. आणि ब्रह्मास्मीतला जो अहम काढायचा आहे तो तसाच राहून गेला. बाबा सांगायचे, सद्गुरू माझे सच्चिदानंद श्रीपाद बाबा, अरे छोटा काटा काढण्यासाठी मोठा काटा घेतला. आता बाबळे आहे की आपल्याकडे शेतातली माणसं, आपण छोटा काटा मोडला, बरं लसतो, जास्त दुखतो कुठला? हातातला दुखतो का पायात रुतलेला दुखतो? पायातला दुखतो ना. आणि मोठा काढला, मोठ्याने छोटा काढला. आता ह्याचं कौतुक किती आहे मला सांगा. याचं काय करावं? ह्या मोठ्याचं
ठेवा केशात आपल्या सांभाळून, कारण याने छोटा काढला ना दुखत होता तो. काय करावं, ठेवावं की नाही. आणि तो जर घुसला उलटा तर तो छोटा छोटा परवडला पण हा मोठा परवडायचा नाही. हो, अज्ञान माईक आहे आणि ज्ञान अज्ञान ज्ञान माईक आहे. अज्ञान मायेच आहे. मायाच आहे अज्ञान. आणि ज्ञान बंद मायेच आहे. आणि मोक्ष थोडं ते त्याच आहे. हो, ते एक एक आलंय ते दुसरं काढायचं आहे. आणि ह्या अमृतानुभवाचा प्रतिपाद्य विषय आहे, मुख्य विषय आहे हा. ज्यांची ज्ञानाची भूमिका परिपूर्णतेने चिंतन पूर्ण झालं, हो, त्या भूमिकेवर दृढ झाला. नुसतं मंदबोधवान नाही, दृढ बोधवान पाहिजे, दृढ ज्ञानवान पाहिजे. दृढ मी म्हणतोय, अप्रोक्ष, अदृढ आणि दृढ अशा दोन पुढे भूमिका आहेत. परोक्ष, अप्रोक्ष, अदृढ अप्रोक्ष. हा, संशयासहित अदृढ अप्रोक्ष आणि संशय रहित दृढ अप्रोक्ष. हा, दृढ अप्रोक्षत्वावर आलेल्यांसाठी अमृत अनुभव आहे. ज्ञान परिपूर्णतेने चिंतन झालं आणि ज्ञानाची भूमिका तयार झाली, त्याच्यासाठी अमृत अनुभव आहे. जे प्रबोधित मंडळी आहेत, आता प्रबोध ज्यांच्याकडे, हो, श्री गुरु कृपेने आलेलं आहे, प्रबोधाचं व्यापकत्व लक्षात आलेलं आहे, प्रबोधाची जी ऐक्याची भूमिका सांगितली प्रबोधामध्ये, तत्च स्वरूप, तत्चा लक्षार्थ शुद्ध ब्रह्म, तत्स्वरूप ईश्वर. हो, आणि जो अहम आहे, हो, सच निर्देश जातो ईश्वराकडे आणि अहमचा निर्देश येतो जीवाकडे. जीवाचा लक्षार्थ केला असता आत्मा, हो, अधिष्ठान आत्मचैतन्यापर्यंत भूमिका जाते. हो, मधलं गबाळ उपाधी आणि प्रतिबिंब बाजूला करून आणि तत्च चिंतन, ईश्वराचं चिंतन केलं असता माया निरसन होते. माया निरसन केली की तत्स्वरूप आलेलं प्रतिबिंब स्वरूपाचा जो ईश्वर भूमिका आहे ती बाद होती. उरला तो अवघा हरी, तुझे खंडे तरी उरला तो अवघा हरी. हा, मग तिकडचं उरलेलं शुद्ध ब्रह्म आणि आता इकडचं तिकडचं उपाधीमुळे म्हणायला लागतंय. आतला बाहेरचा उपाधीमुळे म्हणायला लागतंय. आत भरला बाहेर भरला उपाधीमुळे म्हणायला लागतंय. इथं उपाधी आली म्हणून आत आणि बाहेर. उपाधीच नाही तर आत आणि बाहेर कुठे आहे तेव्हा? काही संबंध नाही त्याचा. काय भूमिका आहे तेव्हा? काहीच नाही. आणि या दोघांचं ऐक्य साधणं किंवा ऐक्याची भूमिका तयार होणं हे प्रबोधाची परिपूर्णता आहे. आणि जे ऐक्याचा भाव तयार झालेला आहे त्या भावाचा सुद्धा भाव हा सुद्धा अध्यारोप सांगितला अमृतानुभवामध्ये आणि त्याचा सुद्धा अपवाद केला. अवाच्य, अव्यवहार्य, बस संपलं. काहीच नाही. मी म्हणणं सुद्धा नाही, एकाला एक म्हणणं सुद्धा नाही. अहो, एकाला एक म्हणताना दुसरा तयार होतं की तिथे? एकाला एक म्हणण्यासाठी दुसरा लागतो की तिथे? हो, दुसऱ्याची व्यवस्था येते. हो, म्हणून माऊली ज्ञानेश्वरी मध्ये सुद्धा काही अमृतानुभवाच्या या चिंतनाला अनुसरून अज्ञान ज्ञाने नेले, आपण वस्तू देऊन गेले, जाणणे विन उरले ते जाणीजे. किंवा ते तैसे नेणने गेले, तेने जाणणे नेले, निष्क्रिय जे उरले चिन्मात्रची. हा, ते निष्क्रिय उरले. किंवा अज्ञान ज्ञाने नेलिया, ज्ञाने कीर्तिमुखत्व केलिया, जैसा वनी काष्ट जाळोनिया स्वयं जळे. हा, किंवा वाद्य जाते विन ध्वनी, काष्ट जाते विन वनी, पैसा विशेष ग्रासोनी स्वयंजू. चांगदेव 65 चांगदेव राहायला सांगतात, अरे वाद्य बाजूला गेल्यानंतर जो उरलेला ध्वनी आहे, हो, वाद्य ठीक आहे, विशेषत्वात आला, थाप टाकल्याबरोबर ध्वनी तयार झाला. एरवी ध्वनी नंतर ध्वनी कुठे आहे? हा, सामान्य वाद्य जाते विन ध्वनी, काष्ट जाते विन वनी. हो, काष्ट आहे तोपर्यंत त्याचं जळणं चालू आहे. आणि काष्ट जळायच्या अगोदर आणि काष्ट जळाल्यानंतर काष्टात बी सामान्य रूपाने आहे. हो, आता मी ज्याच्यावर बसलो त्याच्यात सामान्य रूपाने, पण ते मला काही करत नाही. आता त्याच्यावर बसतो आपण, त्याच्यावर झोपतो आपण, आता पलंग बिलंग आहेत की, ते सामान्य रूपाने आगली, तो कार्य नाही करू शकत. पण विशेषत्व आणला श्री गुरु कृपेने, विशेषत्वात आणला इथे काडी ओढून त्याला. महावाक्याची नावे हा, गुरु कृपेची विशेषत्वात आणला तिथे. हो,
काना वचनाची भेटी, हा सरिसाची पै किरीटी, ते वस्तू होऊन उठी कवनी. आधी आहेच की, वस्तू आहेच की तिथे. बाबा कालपासून विचारतायत, मोटके गुरुमुखे उद्देजत असे, हा हृदयी स्वयंबचे असे, एरवी तरी सर्वांच्या हृदय देशी. हा तुम्ही बोलत राहा माझ्याबरोबर. एरवी तरी सर्वांच्या हृदय देशी मी अमुक आहे आयशी. हा जी बुद्धी स्फुरे हरनिशी ती वस्तू गा. हा बुद्धीतला मी आणि वस्तूतला मी, दोन मीकडे निर्देश केला. हा स्फुरण चालूच आहे की आता. मी 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 स्फुरण चालूच आहे की. हो सर्वांच्या एरवी 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 जोपर्यंत विशेषत आणला नाही तोपर्यंत एरवी सर्वांच्या हृदय देशी मी आहे. हो पण कसं आहे, सामान्य रूपाने. आणि सामान्य हे अज्ञानाला विरोध करत नाही, म्हणून तिथं अज्ञान आहे प्रत्येकाच्या अंत. जर भगवंत तिथे आहे, भगवंताचं स्वरूप सर्वांच्या हृदय देशामध्ये आहे, स्वमुखाने सांगतात मी आहेच तिथे. हो पण तरी बी तिथे अज्ञान आहे. का बरं? कारण ते त्याच्यावरच ते जगतंय ना. हा अज्ञानाला आधार कोणाचा आहे? अध्यस्थाला आधार अधिष्ठानाचा. ती आहे म्हणूनच ती आहे. नव्हे आता तसं, आता हे आपण अलीकडच्या काय म्हणतो व्यावहारिक सत्तेत बोलतोय किंवा कार्यकारण भावामध्ये बोलताना दोन करायला लागतात. आता अध्यस्थ अधिष्ठान भावात बोलायचं म्हटलं तर आता अज्ञान आहे का ज्ञान आहे का तीच वस्तूच ती आहे. पुढे अध्यस्थ अधिष्ठान भावात गेलं तर काहीच नाही की अजातवादाच काय शिल्लक राहील. विवर्तात दोन भूमिका आहेत, वेगळं वेगळं करून लक्षात घ्यायचं आहे फक्त. आणि वेगळं वेगळं करून वेगळं नाही हे लक्षात घ्यायचं आहे. रज्जू सर्पाचा दृष्टांत सर्वांना ज्ञात आहे. सगळे आता मंडळी इथे बसलेले आहेत. रज्जू असल्याशिवाय सर्प दिसेल का रज्जू नसताना सर्प दिसेल? हा पहिली ती दोरी, रज्जू म्हणजे दोरी. हा दोरी असं समजू आपल्या भाषेत. दोरी पहिली असायला पाहिजे ना. हो दोरी असायला पाहिजे आणि मग तिथे ती प्रक्रिया आहे. आता चिंतन घेतलं, मंद अंधकार, ते सगळं प्रक्रिया घेतली तर थोडं कठीण जड जातं. मग इथे कसं आहे, निरसं दूध पचत नाही, मग थोडं पाणी टाकून जरा समजणं महत्वाचं आहे. विषय आपल्याला कळत जाणं महत्वाचं आहे. हो माझा मुद्दा होता की पहिली दोरी तिथे असायला पाहिजे आणि मग दोरीचं अज्ञान झालं. पूर्ण प्रकाश नाही आणि पूर्ण अंधार नाही. जर पूर्ण प्रकाश असता तर दोरी दिसली असती आणि पूर्ण अंधार असता तर दोरीच दिसली नसती. झालं काय, पूर्ण प्रकाश नाही, पूर्ण अंधकार नाही आणि वृत्ती तिथे पोचली. हो पण अंधकाराचं आवरण दूर करायला प्रकाश नाही तिथे. वृत्ती अज्ञानाचं आवरण दूर करते. या वस्तूवर, आता ही वस्तू दिसते आपल्याला, या वस्तूवर दोन आवरण आहेत. कोणते? एक अंधकाराचं आणि एक अज्ञानाचं. मग अंधकाराचं आवरण आता आपल्याला प्रकाश, अंधार असेल तर ही वस्तू दिसणार नाही. वृत्ती अज्ञानाचं आवरण दूर करेल, प्रकाशाचं आवरण दूर कर, अंधकाराचं आवरण दूर नाही करू शकत. आणि अंधकार असल्यामुळे वृत्तीनं ते व्यापलं, पण तिला प्रकाशाचं साह्य नसल्यामुळे काहीतरी पडलं एवढं फक्त कळालं. काहीतरी आहे पण कळालं, पण काय आहे हे न कळाल्यामुळे कल्पना केली. आणि कल्पनेत अगोदरचा साप होता बसलेला. कल्पनेत अगोदरच बसलेला होता आणि तो तिथे बरोबर आकार मिळाला की आता साप झाला. साप आहे की नाही? सापाचं भीती वाटली की नाही आपल्याला? वाटली की नाही? घाबरला साप बघून घाबरला. हा अजून एक चिंतनासाठी भूमिका उपस्थित करतो.